नाही का. मन करारे प्रसन्न आणि सर्व सिद्धीचे कारण. मन प्रसन्न जर असेल तर आपलं सगळं करता येतं. आणि त्यातल्या त्यात पहा आता किती सुंदर अशा प्रकारचं म्हणजे खरोखर असं वाटायला लागतं. तर काय म्हटलेलं आहे तर त्या गवळणी म्हणतात ना की गोकुळबाई मी काय आहे काय काय सांगू बाई काय सांगू कैसे नवल वर्तले गोकुळबाई मी आजच पाहिले. ती गवळण म्हणते का तिनं स्वतः गोकुळ पाहिलं. तिनं गोकुळ पाहिलं आणि आपण सुद्धा गोकुळ पाहावं नाही का. आणि त्यासाठीच ही गोकुळ अष्टमी आहे नाही का. आणि म्हणून कसं आहे तर त्याच्याकरता मन प्रसन्न असावं लागतं नाही का. भांडणं करून मारामाऱ्या करून अगदी हातपाय आपटून ज्ञानेश्वर वाचायची चिंतन करायचं चिंतन होत नाही. आणि म्हणून कसं शुद्ध अंतकरण भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त तुझं व्हावा आहे देव तरी हा सुलभ ओपावं. म्हणजे प्रसन्न चित्तानं आपण काय करायचं आहे. आणि त्यातल्या त्यात कसं आहे श्रावण महिना नाही का. पाऊस उन्हाळा संपलेला आहे. पाऊस पडलेला आहे. सगळं शीतलता वातावरणात झालेली आहे. आणि सगळीकडं तर हिरवंगार अशा प्रकारचं प्रसन्न वातावरण आहे. म्हणून ते नाही का ती बालकवीची कविता आहे. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटी चोहीकडे. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटी चोहीकडे नाही का. आणि देवदर्शना निगती ललना हर्ष मावेना हृदयात वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत. आणि श्रावण महिन्यामध्ये काय आहे की खूप अगदी महिलांना तर श्रावण महिना खूप आवडीचा असतो सगळ्यात. कारण त्याच्यामध्ये रक्षाबंधन एक असतं नाही का. आवडीचं रक्षाबंधन असतं. बरं सगळ्या महिन्यामध्ये लोक ह्या महिन्यात इतका पवित्र सुद्धा आहे. चांगला महिना आहे प्रसन्न आहे. पाऊस चांगला पडलेला असतो. वातावरणात शीतलता झालेली असते. सगळीकडे हिरवंगार वातावरण असतं आणि सगळंच अगदी प्रसन्न आणि आनंदाचं असतं. म्हणजे सगळा श्रावण महिना कसा पवित्र आहे. 11 महिने रावण आणि 12वा श्रावण नाही का. हो 11 महिने रावण आणि 12वा श्रावण महिना. कारण ह्या पवित्र महिना आहे. यामध्ये आम्ही काही खात नाही आणि पित नाही. कारण हा पवित्र महिना आहे. हा सर्वांच्यासाठी. आणि ग्रंथ तर काय कुठं पांडव प्रताप काय हरिविजय काय गुरुचरित्र काय नवनाथ काय असे सगळे ग्रंथ जिकडे तिकडं कोणाला सवडच नाही नाही का. सगळेजण त्याच्यामध्ये भारावून जातात त्याच्यामध्ये नाही का. मग अशा प्रकारचं काय आहे तर सगळेच लोक भारावून गेलेले आहेत. आणि अशा वातावरणामध्ये आपण आणि त्यात गोकुळाष्टमी आता आपण सगळे काय केलेले वाटून घेतलेले. आणि त्यापैकी जाधवभाऊ खरंच भाग्याची मानावं लागेल. त्यांनी सगळ्यात मोठा सण सगळ्यात मोठा दिवस म्हणजे गोकुळाष्टमीचा ज्या दिवशी कृष्ण जन्म होतो नाही का तो त्यांनी त्यांच्या वाट्याला आलेला आहे नाही का. मग आपण पाहतो वाटून घ्यायचं. राज्य वाटून घ्यायचं. कुणी सैन्य वाटून घेतलं कुणी काय वाटून घेतलं. एकाच्या वाट्याला राजाच आला. आता ज्याच्या वाट्याला राजा आलाय एकाच्या वाट्याला राणी आली एकाच्या वाट्याला प्रधान आला एकाच्या वाट्याला काही सैन्य आलं एकाच्या वाट्याला काही संपत्ती आली पण एकाच्या वाट्याला राजाच आला. आता राजा ज्याच्या वाटेला आले त्याला काही कमी आहे का नाही का. आणि म्हणून कसं आहे की आपण सगळे कसे आहेत अतिशय आनंदाने आपण ही गोकुळाष्टमी. गोकुळाष्टमी म्हणजे काय विचार करा. गोकुळाष्टमी मागा तुम्ही ती गवळण म्हटली. गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. आणि म्हणून एक आपण लक्षामध्ये घ्यायचं आहे. परवा आपण पाहिलं शास्त्राचा अभिप्राय. जे सण आहेत वार आहेत शास्त्र आहेत ही सगळी कशा करता येईल तर आत्मज्ञानाच्या स्पष्टीकरणासाठीच आहेत. आत्मज्ञान समजून घेण्यासाठीच आहे नाही का. आणि म्हणून पुत्र यशोदेला पुत्र झालेला आहे नाही का. तो नंदराजा आणि यशोदा माता यांना पुत्र झाला. तो कोणत्या दिवशी झाला तर गोकुळ अष्टमीच्या दिवशी पुत्र झाला. तो देवकीचा आहे का वसुदेवाचा आहे नाही का. तो नंदराजाचा आहे तो देवकीचा आहे का यशोदेचा आहे.
तो वसुदेवाचा आहे का नंदराजाचा आहे हे महत्त्वाचं नाही. तर महत्त्वाचं काय आहे, म्हणून साधू संतांनी आपल्यावर उपकार करून ठेवले, आपल्या संशयात ठेवलंच नाही. का? देवकीने वाहिला, यशोदेने पाळीला, आणि पांडवांचा बंदीजन होऊन राहिला. त्याला जरी समजा जन्म कोणी दिला, देवकीने जन्म दिला. त्याचं पालन कोणी केलं, लहानाचा मोठा कुठं झाला, यशोदेने त्याला लहानाचं मोठं केलं. पण त्यानं देवकीलाही टाकलं, यशोदेवाला टाकलं, वसुदेवाला टाकलं, नंदराजालाही टाकलं, आणि शेवटी तो कुठे गेला तर पांडवांना. द्वारकेचा राणा पांडवा घरी, नाही का? तो कुठे गेला शेवटी, पांडवांचे तो सेवक बनला. म्हणजे अद्भुत प्रेम, नवरत्या पार्थाचे, नाही का, नवरत्या प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे, आणि जो सारथ्य अर्जुनाचे स्वयमेव करी. म्हणून देव आहे, ते देवाला काय आवडतं, भक्ताची सेवा करायला देवाला आवडतं. कसे अद्भुत, कशा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे, आणि जो अर्जुनाचे सारथ्य सोय करी. आणि म्हणून भगवंताने काय केलं, सेवकाची भूमिका घेतली, नाही का? भगवंतानं सेवकाची भूमिका घेतलेली आहे. परंतु आपल्याला दास्य करणं, सेवा करणं हे आपल्याजवळ आपला मालक व्हायला पाहिजे, नाही का? आपला मालक व्हायला पाहिजे. परंतु भगवंत इथं काय झाला, जेव्हा पांडवांनी यज्ञ केला होता तेव्हा भगवंतांनी काय केलं, त्याच्यामध्ये पंत्रवळ्या उचलण्याचं काम स्वतः भगवंतांनी केलं, नाही का? आणि म्हणून आता आपला विषय जो चाललो होता गोकुळाष्टमीच्या दृष्टीनं, तर ही गोकुळाष्टमी म्हणजे काय आहे, अष्टदा प्रकृतीमध्ये, अष्टमी म्हणजे अष्टदा प्रकृती. या अष्टदा प्रकृतीमध्ये पुत्र झाला यशोदेला. कोणता पुत्र झाला, तर बोधरूपी ज्ञानरूपी पुत्र झाला. आणि ही गोकुळाष्टमी काय आहे, तर काय करायचं, आज गावात गोकुळाष्टमी चालू आहे, घराघरात गोकुळाष्टमी चालू आहे. परंतु खरी गोकुळाष्टमी कुठं व्हायला पाहिजे, या आतमध्ये, देहाच्या आतमध्ये गोकुळाष्टमी करायला पाहिजे, नाही का? आणि त्या कृष्णाचा जन्म कुठं होतो, तर त्या अष्टदा प्रकृतीमध्ये जन्म होतो. आणि म्हणून गोकुळाष्टमी, बाहेरची गोकुळाष्टमी नको, आतमध्ये आत्मज्ञानाचा उदय हाच कृष्ण जन्म आहे. आणि तो या अष्टदा प्रकृतीमध्ये तो उदय होत असतो. आणि म्हणून तर खरा कृष्ण जन्म त्याला म्हणतात. म्हणजे ज्ञानाचा उदय, अंतःकरणामध्ये ज्ञानाचा उदय हा खरा कृष्ण जन्म असतो. आणि मग त्यावेळेला काय होतात, सगळी बंधनं, जेव्हा कृष्णाचा जन्म होतो, जेव्हा ते ज्ञान प्रगट होतं, तेव्हा जे काही मग राक्षस असतात, राक्षसांनाही झोपायला लागतात, नाही का? पहारेकरी असतात, पहारेकरीसुद्धा काय होतात, तर ते सुद्धा भानावर नसतात, नाही का? कड्या आणि कुलप ही बंधनं आपोआप गळून पडतात, नाही का? बंधनं गळून पडतात, नाही का? कड्या कुलप गळून पडतात. राक्षस काय होतात, आतापर्यंत जे उत्मात करीत होते ते राक्षसही झोपी जातात. जे पारेकरी होते ते पारेकरीसुद्धा सुस्त होऊन जातात, नाही का? आणि तिथं काय असतो, मग असा कृष्ण जन्म आहे, असा ज्ञानाचा उदय झाला का तिथं राक्षसांचं काही चालत नाही, दुष्टांचं काही चालत नाही, नाही का? आणि तिथं कसं आहे, आणि मग काय सांगितलं इकडं, तर मग तिथं भगवंताचा जन्म होतो. आणि भगवंताचा जन्म झाला की भगवंत कुठं जातो, जन्म कुठं झाला, मथुरेमध्ये जन्म झाला. आणि शेवटी भगवंत कुठे गेले, वसुदेवाला सांगितलं की मला कुठे घेऊन चला, तर गोकुळामध्ये घेऊन चला. गोकुळ, गो म्हणजे इंद्रिय, आणि कुळ म्हणजे काय, तर ज्या आपण घर म्हटलं तरी चालेल. कुळ म्हणजे समूह, कुळ म्हणजे समूह, इंद्रियांचा समूह, म्हणजे हे घर, हे इंद्रिय यांचा समूह. आणि इथं कसं आहे, तर इथं खरं कृष्णाचा जन्म तिथं जरी झाला तरी त्याच्या कशा करता, तर त्या गवळणींना जाऊन भेटला, तिथं त्यानं खऱ्या अर्थानं काय केलं, धर्माचं कार्य केलं, धर्माचा प्रसार केला. आणि अशा प्रकारे काय केलं, तर ती खरी गोकुळाष्टमी. आणि म्हणून प्रत्येकानं गोकुळाष्टमी साजरी करावी. आपल्या अंतःकरणामध्ये, आपल्या अंतःकरणात ज्ञानरूप, नाही का, ज्ञानरूप अशा त्या भगवंताचा
आपल्या अंतःकरणामध्ये काय व्हावा, उदय व्हावा, आणि मग खऱ्या अर्थाने ती गोकुळाष्टमी आहे. तर अशा प्रकारचं चिंतन आपल्याला सांगितलं. आणि खरंच आपल्याला जर आनंद जर भोगायचा असेल, खरंच आनंद, नाही का, लहान मुलाला घरात आनंद मिळत नाही, लहान मुलं, म्हणून त्या आनंदासाठी काय करतात, बाहेर जातात, मित्रांच्यात जातात, तिथं खेळतात, तेव्हा त्यांना आनंद मिळतो. आणि माणसाला आनंद पाहिजे असतो, तर त्या आनंदाची काय अशी गोडाऊन भरलेली नाहीत, आनंदाची काही टिपाडे भरलेली नाहीत, आनंदाच्या काही खाणी नाहीत, नाही का. मग हा आनंद जर आपल्याला भोगायचा असेल तर तो आनंद कुठं, आपल्या सत्संगातच आनंद असं मिळतो. देवाचं जेव्हा गुणगान गातो, साधू संतांचं गुणगान गातो, त्या आत्मस्वरूपाचं अंतःकरणपूर्वक असं वर्णन करतो, आणि मग तेव्हा काय होतं, खरा आनंद माणसाला तेव्हा होतो. आणि तो खरा आनंद आहे बरं का, तो खरा आनंद आहे. आणि म्हणून काय म्हटलेलं आहे, आनंदू रे आजी आनंदू रे, आनंदू रे आजी आनंदू रे, सबाई अभ्यंतरी अवघा परमानंदू रे, परमानंदू रे, आनंदू रे आजी आनंदू रे. म्हणजे खरा आनंद याच्यामध्ये आहे. आणि तो आनंद आपल्याला जर भोगायचा असेल तर तो सत्संगामध्ये आपल्याला आनंद भोगायला मिळतो. आणि मुख्य म्हणजे, आणि म्हणून देवाचं गुणगान जर गायलं, देवाचं गुणगान जर गायलं तर माणसाला काय होतं, आपोआप, नाही का. आत्ता आपण हे एक प्रमाण आपण घेतलं, नाही का, कोणतं आपण प्रमाण घेतलं, तर पाहिलं का, आनंदुरे सबाई अभ्यंतरी अवघा परमानंदुरे. मग आनंदुरे आनंद आहे, मग झाला का आपल्याला आनंद, खरंच आपल्याला आनंद होतो का, तो आनंद आपल्या नकशकांत आनंद प्रगट व्हावा. खरा आनंद कसा असतो, तो जसं माणसाला शॉक बसलो काय होतं माहिती आहे का, आपल्याला शॉक बसलो का होतं, सगळ्या देहात त्या विद्युत लहरी वाहत असतात, सगळ्या देहातून. तशा प्रकारचा आनंद कसा असतो, तर त्या आनंदाच्या लहरी का होतात, सगळ्या देहातून वाहू लागतात, नाही का, सगळ्या देहातून वाहू लागतात. आणि त्या जीवाशिवाचं जेव्हा ऐक्य होतं, ज्याला आपण सुख म्हणतो, तर ते सुख काय म्हणते, उभी ती किंबहुना सोये जीव आत्मयाची लाहे, तिथं जे काही होय तया नाव सुख. खरं सुख कशाला म्हणतात, त्या परमात्म्याचं आपलं जीवाचं ऐक्य होतं, तो जो परमात्मा स्वरूप होतो. जसा भिकाऱ्याचा राजा झाला की त्याला किती आनंद होतो, त्याला सांगावं लागतं का, भिकाऱ्याचा राजा झाला तर तो काय करतो, नाचे गाई उडी, त्याला आनंद आपोआप होतो. आनंद झाला का माणूस काय करतो, नाचे गाई उडी आपली या छंदे, मनाच्या आनंदे आवडीने. त्याला आनंद झाला की तो उड्या मारतो, नाचतो, गातो, नाही का. बळच उड्या मारण्यात काय अर्थ नाही, बळच उड्या मारतोय, नाही का. आणि म्हणून कसं आहे, तर आनंद हा आतून व्हावा लागतो, नुसता आत नाही, तर तो आनंद बाहेर सुद्धा प्रगट व्हावा लागतो. आतही आनंद, नकशकांत आनंद, आणि तो आनंद गगनात सुद्धा मावत नाही. 10 दिशांना तो आनंद पसरतो. काल सांगितलं आपलं, त्या आनंदाला आधी कुठं आहे आणि अंत कुठं आहे हे काही सपडत नाही. जिकडं पाहावं तिकडं आनंद, नाही का. आणि म्हणून काय अवघेची तर आता पहा, हा अनुभव म्हणतो. आणि मग परमार्थ करणारा मनुष्य आनंदी होतो का दुःखी होतो, विचार करा. परमार्थ करणारा मनुष्य काय म्हणतात पहा, काय म्हणतात, तर ते हरी बोला देता हरी बोला घेता सर्व कार्य करिता हरी बोला, हरी बोला भांडता हरी बोला कांडता, उडता बसता हरी बोला. संतांनी सांगितले, हरी बोला भांडता हरी बोला कांडता, मग माग पुढं पायचंच कशाला, हाय काही करायची नाही, हरी बोला भांडता हरी बोला कांडता, नाही का. मग ज्याच्या चित्तामध्ये आनंद भारी प्रगटलेला आहे, दिवस उगवलं कुठं अंधार राहतो का, सूर्य उगवलं जगामध्ये कुठं अंधार राहतो का. आणि मग तो हरी जर चित्तामध्ये अंतःकरणामध्ये जर प्रगट जर झाला
तर तो आनंद काय होतो सगळ्या जगात देहात काय देहाच्या सीमा तो ओलांडतो आणि तो आनंद काय होतो सगळ्या जगामध्ये पसरतो, नाही का. म्हणून हा अनुभवाचा विषय का मनामनीचा आहे का गप्पांचा आहे का कीर्तनामध्ये प्रमाण द्यायचं नाही का. काय प्रमाण सांगितलं आता, अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले, नाही का. म्हणून काय कळलं त्याला असा आनंद झाला आणि हे परमार्थाचं फळ आहे. आनंद होणं, नाही का, आनंद होणं स्थिर चित्त जेव्हा होतं, स्थिर चित्त, नाही का, आणि चित्त स्थिर विषयरहित चित्त, विषयरहित चित्त होणं अवघड असतं बरं का, अवघड असतं विषयरहित चित्त होणं. आपलं ध्यानाला बसलो का आपल्या लक्षामध्ये येतं, ध्यानाला बसायचं, चित्तात काय आणायचं नाही, मनात काय आणायचं नाही, ध्यानाला बसतो, नाही का, कधी नाही तो आतपिराचा उरूस भरतो पार नाही नाही ते सगळं आमका जमा होतो तमका जमा होतो. ज्याचं कधी तोंड पाहिलं नाही तो पुढं येऊन उभा राहतो, म्हणतो कसं काय, तो सुद्धा पुढे येऊन उभा राहतो. गल्लीतली कुत्री मांजरं सुद्धा तिथं जमा होतात ध्यानाला बसल्यावर. याला ध्यान म्हणतात का? ध्यान कशाला म्हणतात? धिय ध्याता ध्यान त्रिपुटी वेगळा सहस्रदरी उगवला सूर्यदैसा बापरे. कशाला परमार्थ म्हणतात? आणि म्हणून कसं तिथं ध्येयही राहत नाही, ध्याताही राहत नाही आणि ध्यानही राहत नाही. काय होतं तर जो ध्येय ध्याता ध्यान, ध्येय ध्याता, ध्याता म्हणजे चिंतन करणारा, ध्येय म्हणजे ज्याचं चिंतन करायचं तो, ज्याचं चिंतन करायचं तोच ध्याता म्हणजे तोच होऊन जातो. ध्याता कोणता आणि ध्यान कोणतं? भक्त देव होऊन जातो आणि देव हा भक्त होऊन जातो. इथं भेद उरत नाही, नाही का. सूर्याचा जो इथं रात्र आहे आणि दिवस आहे, सूर्याचा जो अखंड प्रकाश आहे, नाही का, अखंड प्रकाश. आणि म्हणून परमार्थाचं उत्तम अशा प्रकारचं गोंडस फळ म्हणजे कोणतं? अखंड चिंतन. अखंड चिंतन हे आपोआप घडेल का? आत्तापासून आपण जर प्रयत्नाला जर लागलो, चिंतन जर वाढवलं, आणि असंही त्याचं सूत्र असे, विषयांचा जसा जसा विसर पडतो तसतसं चिंतन वाढू लागतं. विषयाचा पूर्ण विसर पडला की अखंड आनंदाला सुरुवात होते. मग आपला आनंद कोण नष्ट करतं? तर विषय नष्ट करतात, नाही का. आणि म्हणून कसं आहे तर याच्याकरता दुःख घालवण्याकरता, कोटी जन्माचा प्रश्न सोडवण्याकरता अतिशय बहुमोल वस्तू देवापेक्षा मोठं कुणी आहे? ज्याची आनंदाची किंमत करता येत नाही, देवाची किंमत करता येत नाही. जो सामर्थ्य संपन्न आहे, विश्वंभर आहे, असा तो माणूस तो साक्षात तसा होऊन जातो, देवच होऊन जातो, नाही का. हा याला परमार्थ म्हणतात. काय? देव होऊन जातो. आणि म्हणून देव पावयाशी गेलो तिथे देवाची होऊन ते. परमार्थ करता करता माणसाने काय व्हावं तर देवच होऊन जावं. आणि चिंतनानेच तो देव होतो. विषयाचं चिंतन केलं की भजन बिघडतं, देहबुद्धी वाढते, आत्मज्ञान नष्ट होतं, दुःखाचे काय होतात? डोंगरच्या डोंगर तयार होतात विषयाचा. म्हणून विषयाचं चिंतन कधीच करू नये. आत्मचिंतन सुरू केलं का विषयाचं चिंतन बंद पडतं, आणि विषयाचं चिंतन सुरू केलं की आत्मचिंतन बंद पडतं. आत्मचिंतन वाढला की आनंद वाढतो, आणि विषयाचं चिंतन वाढलं सुरुवातीला बरं वाटतं, परंतु मागून काय होतं? दुःखाचे डोंगरच्या डोंगर उभे राहतात. आणि म्हणून याच्याकरता काय सांगितलेलं आहे तर आनंद आपल्याला प्राप्त व्हावा, नाही का, उच्च स्थिती आपल्याला प्राप्त व्हावी, नाही का. मग सुखी जेणे व्हावे जगणे व्हावे, अज्ञानी लावावे सन्मार्गासी. आणि म्हणून जो सुखी होतो तो जगाला सुख देतो. जो स्वतःच हाय हाय करतोय, जो रडका गुरु मरका चेला, रडका गुरु, नाही का, त्या शिष्याला लय वाईट वाटलं, लय शिष्याला वाईट वाटलं. आणि म्हटलं आता हे दुःख कसं घालवावं, या जगामध्ये आपलं दुःख कोण घालवील? म्हटलं श्री गुरुशिवाय आपलं दुःख कोणी घालत नाही. म्हणून हा श्री गुरूंकडे गेला का तेच आपलं असं एक ठिकाण आहे जगामध्ये, परिपूर्ण ठिकाण, ते आपला आनंद घालवेल.
दुःख घालवील आणि आनंदाची आपल्या प्राप्ती करून देईल. म्हणून तो शिष्य मोठ्या आशेने त्या गुरूंकडे आला आणि ते शिष्याला पाहिलं गुरु त्याच्या गळ्यात पडून मोठमोठ्याने रडायला लागले. काय झालं? ते गुरु मोठमोठ्याने रडायला लागले, नाही का. शिष्य म्हणतो महाराज रडता रडता म्हटला महाराज काय झालं? म्हटलं माझी 2 तोळ्याची अंगठी काल गेली. काल इतकी तिला जपलं, इतकं तिला जपलं, पण कसं बुद्धी ह्या चंडाळाला बुद्धी झाली, त्याचं दुर्लक्ष झालं आणि 2 तोळ्याची अंगठी काल गेली. हो काय सांगायचं तुम्हाला, नाही का. तू आला म्हणून बाळा, म्हणून मला बरं वाटलं जरा. रडका गुरु मरका चेला आणि दोघांचा बोध फुकट गेला. असा गुरु कामाचा नाही, असा शिष्य कामाचा नाही, नाही का. आणि म्हणून कसं असा तर उघड्याजवळ नागवं गेलो. काय? उघड्याजवळ नागवं गेलं, त्याला लय गार लागायला लागलं, त्याला लय लाज वाटायला लागली, त्याला लय गार लागायला लागलं. म्हणून उघड्याजवळ नागवं गेलं आणि सारात शिवानं मेलं, सारात गारठ्यानं मेलं. काय झालं शेवटी? आणि म्हणून समर्थास काय पावावं? समर्थाकडं. तुकाराम मला ऐसा तू देवा इतकं. खरंच हे आपल्याला कळावं, देवा इतकं मोठं कुणीच नाही आणि देवाच्या परमार्था इतकं उत्तम जगामध्ये काही नाही. काय करावं? भीक मागावी, शिळ्या भाकरी मागाव्यात, फाटके तुटके कपडे घालावेत, जगात कुत्र्यासारखं लाचारीचं जीवन जगावं, परंतु त्या देवाचं भक्ती करावी, आत्मज्ञान प्राप्त करून घ्यावं, त्याला जगामध्ये किंमत असते. नाहीतरी जगात आपलं कोणी किंमत देत नाही. श्रीमंत झाला तरी त्याला किंमत नसते, लई मोठं कीर्तन केलं तरी त्याला किंमत नसते, कोणी विचारित नाही. आज मंत्रालयात झालं, तो तुम्ही मंत्री आहे, तो आहे तू मंत्री असला तुझ्या घरचा मंत्री, तू मंत्री असला ना तुझ्या घरचा मंत्री, तू बस खाली. मी कीर्तनकार आहे, तुझ्या घरचा कीर्तनकार तू, मी तर कशाला आला, नाही का. इथं जगात कोणालाही किंमत नाही. फक्त किंमत कशाला असेल तर जे देवाची जी भक्ती असते, देवाचं नामचिंतन करणं, याला खरी काय असते? किंमत असते. आणि म्हणून काय करायचं? प्रयत्न काय करायचा आहे? काय करायचं आहे? तर आता सांगितलं, जगामध्ये सुख कशात नाही. शहाणी माणसं काय करतात? परमार्थ, तुम्हाला सांगतो, परमार्थ करावा, जरूर करावा, परमार्थ करावा, जरूर करावा, परंतु तो परमार्थ करता करता काय व्हावं? तर जीवनमुक्ती दशा प्राप्त करून घ्यावी, मोक्ष प्राप्त करून घ्यावा, जीवनमुक्त होऊन जावं, परमार्थातलं अत्युच्च अशा प्रकारची स्थिती प्राप्त करून घ्यावी. अर्धवट परमार्थ कामाचा नाही, नाही का. अर्धवट कच्चा बे कच्चा, ओनर कच्चा बे कच्चा, नाही गुरु का बच्चा. त्याचं दड म्हणजे इकडे किंमत नाही, तिकडे किंमत नाही, इकडे सुख नाही, तिकडे सुख नाही. आणि म्हणून कसं आहे, आणि आपल्या साधू संतांनी असे उपकार केलेले आहेत आपल्यावर. का उपकार केलेत? आपल्याला संसार करून, प्रपंच करून उत्तम परमार्थ करता येतो, आणि हेच शास्त्राचं खरं गुह्य आहे. काय करायचे? संसार करून परमार्थ करायचा आणि आत्मज्ञानाला प्राप्त व्हायचं, त्याला खरा पारमार्थिक म्हणावा, नाही का. खरा पारमार्थिक तो आहे. आणि म्हणून सुमनो शुद्धमती, मग माझ्या उभी लक्षामध्ये आली, हे सगळे फुलांची सजावट पाहिली, नाही का, कशी आहे. म्हणून अर्जुन कसा होता? सुमनो शुद्धमती, अनिंदकू अनन्य गती, परी गौप्यही तया प्रती चाळविजे सुखे. मग देव काय करतात? तिथं सगळं ओततात. तिथं आपण चाव्या कोणाजवळ देतो? आपली संपत्ती कोणाजवळ देतो? आपण कोणाला देतो? नाही का. चोराला देतो का? नाही. मग अर्जुन, म्हणून अर्जुन कसा होता? सुमनू. सुमनू म्हणजे काय? सुमनू म्हणजे काय? चांगल्या मनाचा. सुमनू शुद्धमती, ज्याचं मन चांगलं आहे, ज्याची बुद्धी चांगली आहे, आणि जो देवाला अनन्य आहे. अनन्य म्हणजे काय? मला दुसरं काहीच नाही देवा, मी फक्त तुला जाणतो, दुसरं कोणाला जाणत नाही, दुसरं मला कोणीच नको. दिली तिलांजली कुळनाम रूपासी, शरीर ज्याची त्याची समर्पिले, तुका म्हणे रक्षा झाली आपोआप, आणि उजळाला दीप गुरु कृपे.
म्हणून परमार्थ करायचा तर जीवनमुक्त म्हणजे काय करावं, जीवनमुक्त होऊन जावं, नाही का. आणि मग तो काय करतो, नाही का, सगळ्या जगाला. आणि म्हणून तो कसा आहे तर साक्षात तो आत्मज्ञानी महापुरुष म्हणजे जगाचं भाग्य, तो सगळ्या जगाचं त्रिभुवनाचं भाग्य त्या महापुरुषाच्या रूपानं या जगात अवतरलेलं असतं. आणि म्हणून तो मार्तंड म्हणून काय, चंद्रमे जे अलांछन्न मार्तंड जे तापईनं ते सर्वही सदा सज्जन सोयरी होतो. अशा महात्म्याची आपल्याला सोयरे होतो. त्यांच्याशी प्रेमाचं, सोयरा म्हणजे कोण, त्यांच्याशी प्रेमाचं नातं जडावं. कोणाशी प्रेमाचं नातं जडावं, असे आत्मज्ञानी महापुरुष जे असतात त्यांच्याशी आपलं काय व्हावं तर असं प्रेमाचं नातं नुसतं नको, प्रेमाचं नातं जडावं. आणि म्हणून ते काय करतात तर प्रेम लाभे प्रेमळाला आणि त्यागही त्याची कसोटी. आधी प्रेम द्यावं लागतं आणि मग प्रेम, आधी पेरा आणि मग उगवतं. आधी प्रेम द्या आणि मग प्रेम आपल्याला घेता येतं, नाही का. आणि खरं प्रेम कोणतं तर बाकी वासना नाहीत. तो माझ्या जीवाचा आहे, ती माझ्या जीवाची आहे, मी तुझ्यासाठी एवढं केलं आणि तुझ्यासाठी एवढं करणारे, हे खोटं आहे बरं का, हे खोटं आहे, नाही का. आणि म्हणून प्रेम नाही सांगता बोलता दाविता अनुभव चित्ताचित्ताने. प्रेम म्हणजे ब्रह्मसुख, आत्मसुख, दुसरं काही नाही. प्रेम म्हणजे काय, आत्मसुख. आणि तो नर भाग्यवंत असतो या जगामध्ये, नाही का. आणि परमार्थ खूप सोपा, परमार्थ करतानाही सुख आहे आणि परमार्थ झाल्यावर सुद्धा सुख आहे. इथं संसार करतानाही दुःख आहे आणि संसारानंतर सुद्धा विनाश आहे. कुठंच दुःख, कुठंच सुख नाही आणि दुःख तर अखंड आहे, तो प्रपंच संसार. आणि जिथं केवळ सुखच आहे, अखंड सुख आहे, आनंद आहे, तो म्हणजे परमार्थ आहे. परंतु निश्चयी माणसं तिथं टिकतात. आणि म्हणून हे काय लोक इथं भुलतात. कशाला भुलतात, कोणी बायकोला, कोणी संपत्तीला, कोणी घरादाराला, कोण कशाला बोलतं, कोण कशाला बोलतं, नाही का. परंतु साधू संत कशाला बोलले, भुलविले 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 वेणुनादे, भुलविले 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 वेणुनादे, वेणू वाजविला गोविंदे, वेणू वाजविला गोविंदे, भुलविले 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 वेणुनादे, भुलविले 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 वेणुनादे. पांगुळले यमुना जळ, पांगुळले यमुना जळ, पक्षी राहिले निश्चळ, पक्षी राहिले निश्चळ, भुलविले 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 वेणुनादे, भुलविले 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 वेणुनादे. तृणचरे लुब्ध झाली, तृणचरे लुब्ध झाली, पुच्छ वाहोनिया गेली, पुच्छ वाहोनिया गेली, मग भुलविले 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 वेणुनादे, भुलविले 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 वेणुनादे, वेणू वाजविला गोविंदे. म्हणून पहा तर काय, ऐकोनी वेणूचा नाद, नाही का, लागला नामाचा छंद. नामाचा छंद लागावा, माणसाला देवाचं नाम आवडावं, नामाचा छंद लागावा, माणूस त्या नामामध्येच राहावा. हरी से कोही नाही बडा, दिवाने किंवा गफलत में पडा. म्हणून काय आहे, आयुष्य घालू नये वाया, आयुष्य घालू नये वाया. आणि मानवाची उत्तम काय, आयुष्य घालू नये वाया, मानवाची उत्तम काय, नाही का. मरणाआधी सावध व्हावे, मरणाआधी पुढं काय, मरणाआधी सावध घ्यावे आणि आपले सुईत साधून घ्यावे. किती उपदेश केलेला आहे हो संतांनी, किती. असा उपदेश कोणी करू शकतो का. अहो मुख्यमंत्री नाही, राष्ट्रपती नाही, आपला जीवाचा कोणीही नाही, लय जीवाचे असतात ते काय करतात, लवकरात लवकर जास्तीत जास्त खोल खड्ड्यात घालतात. अगदी पद्धतशीर, अगदी काळजीच नाही, बेमालूम
खड्ड्यामध्ये, 50 फुटाच्या खड्ड्यात वर यायचं कारणच नाही, काळजीच नाही. परंतु जो संतांच्या जवळ गेलेला आहे, नाही का. आणि म्हणून आता एवढी एकच गोष्ट सांगतो की आता बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो, थोडासा वेगळा विषय घेतो, की देवाचं स्वरूप, देवाची दोन रूप असतात. एक देवाचं निर्गुण स्वरूप आहे आणि एक देवाचं सगुण स्वरूप आहे, नाही का. देवाचं एक निर्गुण स्वरूप आहे आणि एक देवाचं सगुण स्वरूप आहे. विचार करा, निर्गुण आणि म्हणून मोक्ष मिळवण्यासाठी, नाही का, स्वस्वरूपाची प्राप्ती होण्यासाठी निर्गुणाचं चिंतन महत्वाचं आहे. कसं आहे, निर्गुण मोक्षासाठी, आत्मज्ञानासाठी, जीवनमुक्तीसाठी निर्गुण समजून घेणं, निर्गुणाचं चिंतन करणं महत्वाचं आहे. परंतु त्या परमात्म्याच्या आनंदासाठी, आयुष्य आनंदमय करण्यासाठी मात्र सगुणाची गरज आहे. निर्गुणात ते सुख नाही, निर्गुणात तो आनंद नाही, निर्गुणात तो आनंद भोगता येत नाही. आणि म्हणून काय करावं लागतं, सगुणाकडे जावं लागतं. परंतु एक विचार करा, तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंद रे. बीजची झाले तरू का भांगारची अलंकारू, तैसा मज एकाचा विस्तारू ते जग. निर्गुण आहे ते सगुण होतं. बीज होतं, बीजाचा झाड होतं, सोनं होतं, सोन्याचे अलंकार होतात. मग निर्गुण आहे तेच कार्य करता सगुण रूपाने येतं. विचार करा, मग आता ज्ञानेश्वर महाराज हे परब्रह्म आहे, हे परब्रह्मच होतं. परंतु ज्ञानेश्वर महाराज तेच परब्रह्म काय झालं, तर ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपानं आलं. विचार करा, परब्रह्म आधी होतं, परंतु जेव्हा ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपाने ते प्रगट झालं तेव्हा आनंदी आनंद सगळ्या जगामध्ये झाला. तेव्हा ज्ञानाची गंगा धोधो धोधो वाहू लागली. भक्तीचं काय झालं, तर त्रिभुवनामध्ये असा भक्तीचा जबरदस्त अशा प्रकारची घंटा वाजू लागल्या, नाही का. प्रभू आणि ज्ञानेश्वर महाराज जर अवताराला आले नसते तर त्यांचं मूळ स्वरूप, ज्ञानेश्वर महाराजांचं दोन रूप, एक म्हणजे निर्गुण निराकार ब्रह्म, हे ज्ञानेश्वरांचं मूळ स्वरूप आहे. आणि त्यांनी कार्य करता आनंदात स्वतःही आनंद भोगला, जगालाही आनंद दिला. त्या जगाला आनंद देण्याकरता, त्या जगाचं हित करण्याकरता तेच परब्रह्माचं सगुण रूप म्हणजे ज्ञानेश्वर महाराज. अजून विचार करा, आज आपण ज्या प्रभू रामचंद्र, परब्रह्मच प्रभू रामचंद्र म्हणजे काय होतं, तर साक्षात ते परब्रह्मच होतं, नाही का. श्रीराम केवळ परब्रह्म, श्रीराम केवळ परब्रह्म, त्याशी म्हणता झाला जन्म, संत हसतील परम ज्ञान तत्व व्यक्ती. विचार करा, जास्त वेळ नाही आपल्याला, परंतु श्रीराम म्हणजे परब्रह्मच. त्या परब्रह्माची दोन रूप, एक म्हणजे परब्रह्म मूळ स्वरूप आणि दुसरं तेच परब्रह्म श्रीराम प्रभूच्या रूपाने जगामध्ये अवतरलं. आणि मग काय झालं, पुत्र झाला, नाही का. तर तेच परब्रह्म श्रीरामांच्या रूपानं प्रगट झालं आणि वनवासाचं निमित्त केलं, परंतु अनेकांचा उद्धार केला. अहिल्या शिळा रावणे मुक्त केली, पदी लागता धन्य होऊन गेली, नाही का. किती मोठं कार्य केलं. आणि तेच परब्रह्म जेव्हा निर्गुण रूपात होतं तेव्हा कोणाच्या कामाला आलं, त्यांनी काही केलं, कोणाला आनंद दिला, कोणाचं सुखदुःख झालं, कोणावर काय उपकार केले, कोणाला तोंड दाखवलं नाही. त्याच परब्रह्मानं ते श्रीरामाचं मूळ म्हणजे मूळ स्वरूप, निर्गुण निराकार स्वरूप म्हणजे परब्रह्म, आणि त्याच परब्रह्माचं सगुण साकार स्वरूप म्हणजे दुसरं कोणतं होतं, तर प्रभू रामचंद्रांचा अवतार. तशाच प्रकारे भगवान श्रीकृष्ण, नाही का. भगवान श्रीकृष्ण, आणि म्हणून भगवान श्रीकृष्णांनी त्यांचं मूळ स्वरूप जे होतं तेही परब्रह्मच होतं, तेही परब्रह्मच होतं. आणि तेच परब्रह्म काय झालं, तर या सगुण रूपाने ह्या जगामध्ये आलं. गोकुळ अष्टमीच्या दिवशी या जगामध्ये आलं, म्हणजे आजचा गोकुळाष्टमी भगवान श्रीकृष्ण या जगामध्ये आले. आणि त्यांनी काय केलं, नवघडता बाळपणाची फुली मी अदानवे सृष्टी केली, नाही का. आणि म्हणून का जन्माला आल्यापासून ज्यांनी चरित्राला सुरुवात केली, अवतार कार्याला सुरुवात केली, नाही का. जन्माला आल्यापासूनच सुरुवात केली, नाही का. नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला, जन्माला आल्यापासून सुरुवात केली.
हं? इथं 16 वर्षात ठ्यांगला झाला तरी अक्कल येत नाही, नाही का. परंतु आपल्या शिवाजी महाराजांनी 16व्या वर्षी काय केलं तर तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचं तोरण उभारलं. स्वराज्य, आपल्या स्वराज्याची स्थापना, हिंदवी स्वराज्याची स्थापना शिवाजी महाराजांनी केली. त्या ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी सारखा अद्भुत अशा प्रकारचा ज्ञान प्रचुर ग्रंथ लिहिला आणि ह्या जगावर शाश्वत उपकार करून ते गेले, नाही का. कसे गेले ते, जाताना कसे गेले, उपकार करून गेले. आणि म्हणून भगवान श्रीकृष्णाने काय केलं तर जन्माला अवताराला आल्याबरोबर करायला सुरुवात केली. त्या गोकुळामध्ये गेले आणि सगळ्या गोकुळाला आनंद केलं, नाही का. त्यानंतर त्यांनी ते कार्य केलं, गोकुळातलं कार्य केलं. नंतर मथुरेला आले. मथुरेला आल्यानंतर तिथेही त्यांनी कार्य केलं, मथुरेमध्ये येऊन कार्य केलं, नाही का. त्यानंतर पुन्हा काय केलं तर आपलं द्वारका त्यांनी निर्माण केली आणि द्वारकामध्ये राज्याधिपती होऊन तिथेही त्यांनी मोठं कार्य केलं, अनेक कार्य केलं, नाही का. आणि पुढचं श्री गुरु होऊन काय केलं तर अर्जुनाला हे भगवंताचं सर्वश्रेष्ठ स्वरूप काय, अर्जुनाचे व्याजे गीता प्रकाशन श्रीराजे संसारा एवढे थोरोजे पिढिले जगाचे. म्हणून भगवद्गीता जगातला सर्वश्रेष्ठ ग्रंथ, अतिशय छोटा, मूर्ती लहान पण कीर्ती महान. अगदी आपल्या खिशामध्ये ठेवावा 700 लोकांची गीता, परंतु सगळ्या शास्त्राचं माहेर घर. सगळ्या शास्त्रांनी यावं, गीतेकडे यावं आणि हे आम्ही जे सांगतो ज्ञान हे खरं का खोटं, म्हणजे सत्याचा निर्णय लावण्याकरता, नाही का, खऱ्या खोट्याचा निर्णय लावण्याकरता, ब्रह्मज्ञानाचा निर्णय लावण्याकरता सगळी शास्त्र काय होतात, गीतेकडे येतात. जे निराधार जीव आहेत ते काय करतात, गीतेच्या आश्रयाला येतात. गीतेची सावली जी असते ती सगळ्या जगाला, एवढीशी गीता आहे पण सगळ्या जगाला ती सावली झाली, नाही का. आणि म्हणून कसं आहे तर तो भगवान श्रीकृष्ण एक प्रभू रामचंद्राचा अवतार म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम होता, मर्यादा पुरुषोत्तम. आणि मर्यादा म्हणजे त्यांनी कोणतीही बंधनं मोडली नाहीत प्रभू रामचंद्रांनी. परंतु भगवान श्रीकृष्णाने काय केलं, एकही बंधन पाळलं नाही, सगळी बंधनं तोडून टाकली त्यांनी. जन्माला आल्यापासून त्यांनी जन्माला आल्याबरोबर बंधनं तोडली आणि पुढं कशाला बंधनं ठेवतील, नाही का. आणि म्हणून जे वाटन ते त्यांनी केलं आणि त्यांनी जे केलं तेच. मग आता कौरव पांडवांचं युद्ध झालं, त्यामध्ये त्यांनी कौरवांना मारलं, शत्रूला त्यांनी मारलं. धर्माने मारलं का अधर्माने मारलं, सत्याने मारलं का असत्याने मारलं, नाही का. कसं तर त्यांनी जे केलं त्याला कोण असत्य म्हणू शकेल, नाही का, कोण सत्य असत्य म्हणू शकेल. आणि म्हणून ज्यांना मारलं, द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्माचार्य, या सगळ्यांना कसं केलं, दुर्योधनाला सुद्धा कसं केलं, अधर्मानंच मारलं. कसं केलं, अधर्माला मारून त्यांनी धर्म जागवला, नाही का. आणि म्हणून कसं आहे तर देवाशी अवतार, संतांशी संसार, दोहोंचा विचार एक असे. आणि म्हणून आपण खूप भाग्याचे आहोत. तुम्ही साधे नाहीत, तुमच्या ठिकाणी प्रचंड सामर्थ्य, खूप मोठी शक्ती, खूप मोठं ऐश्वर, ज्ञानाचा खजिना तुमच्यामध्ये आहे, आनंदाचा समुद्र तुमच्यामध्ये आहे. फक्त काय करा तर तो खोला. म्हणून हे नरा आत बघ जरा, नाही का, हे नरा आत बघ जरा, जीव हा खरा नवे ही माया, तू बुद्धी दर्पणी ब्रह्म रवीची छाया. हे स्पष्ट सांगितलं. आता याचा अर्थ मी काय तर सांगत नाही, परंतु गहन अर्थ शोधावा लागतो आणि चिंतन करायचं असतं, अज्ञान घालवण्याकरता, गैरसमज घालवण्याकरता आणि आपल्या बुद्धीमध्ये सत्य आणि ज्ञान हे प्रस्थापित करायचे. आणि म्हणून साधू संतांनी काय केलं, स्वतः सुखरूप झाले, ज्ञान स्वरूप झाले आणि जगाला सुद्धा ज्ञान वाटलं आणि जगाचं कल्याण केलं.